जय महाराष्ट्र सगळ्यांना। आपल्या नवीन एक्सप्लोरिंग व्हिडिओमध्ये तुमचं सहर्ष स्वागत आहे। आज आपण नवीन निसर्गरम्य स्थळ एक्सप्लोर करायला जातोय। होन्नावर कर्नाटकामध्ये शरावती नदी अरबी समुद्रास मिळते। त्याच्याच मुखाशी एक खारफुटीचं झाडांचं जंगल आहे, म्हणजे मॅनग्रोव्ह फॉरेस्ट आहे। तर ते आज आपण एक्सप्लोर करणार आहे। तर आपण त्या आल्यावर इथं गाडी लावली। त्याच्यानंतर आपण इकडे जरा आसपास फिरत बघितलं तर खूप सारे टुरिस्ट आले होते। त्याच्यानंतर इथला झाडे पण बघून एवढं भारी वाटत होतं। वातावरण एकदम चिल वातावरण होतं। इथं लिहिलं बघा मस्तपैकी सेव्ज मॅनग्रोव्ज, त्याचं एंट्री गेट आहे। तर इथं आपल्याला एक बोर्ड दिसला, त्याच्यामध्ये एशियन मॅनग्रोव्हचे झाडांच्या म्हणजे काय काय पद्धतीत वेगवेगळे दाखवल्या होत्या। तुम्हाला बघायचं असेल तर व्हिडिओ स्टॉप करून बघा। त्याच्यानंतर हे एंट्री गेट आहे। आल्या आमच्या मॅडमला इथं बारके पोरं झोका खेळताना दिसले, तर लगेच हे पण चालू झालं इथं। नंतर झोका खेळून आम्ही पहिल्यांदा तिकीट काढलं, तर पर पर्सन 20 रुपये तिकीट होतं। त्याच्यानंतर ही असे जायला लाकडी पूल होता। हा लाकडी पूल शेवटपर्यंत आहे। त्यानंतर सेतूनच स्टार्टिंग झाली, गेटपासूनच स्टार्टिंग झाली मॅनग्रोव्ह ट्रीजला, म्हणजे खारफुटी जंगल। हे कसं असतं की खारफुटी जंगल फक्त समुद्राच्या कडेला म्हणजे हे झाडं जंगल तयार होतं, कारण की आपले नॉर्मल झाडं आपल्या म्हणजे मिठाच्या पाण्यामध्ये सर्वाइव्ह नाही करू शकत, म्हणजे वाढी त्याची होऊ शकत नाही। तर असे हे जे खारफुटीचे जंगल आहेत हे फक्त मिठाच्या पाण्यामध्ये सुद्धा सर्वाइव्ह करू शकतात असे झाड आहेत। त्यामुळे त्यांना खारफुटीचं जंगल किंवा वेगवेगळ्या पद्धतीचे वेगवेगळ्या प्रकारचे झाडं असतात, जे कुठं येतात कुठं नाही, असंच एक प्रकारचे हे झाडं आहेत। हे आपल्याला सहजासहजी बघायला भेटत नाही, कारण की आपण असं जास्त बाहेर बघायला म्हणजे आपण समुद्रकिनारी हे जास्त फिरत नाही। त्यामुळं मी पण पहिल्यांदाच असं बघतोय, कारण की मी पण ह्याच्या आधी मूवीजमध्ये हे अशामध्ये सीनमध्येच बघितलेले होते। तर खूप मस्त ठिकाण होतं। तर कसं असतं की याची पद्धत बी सांगतो तुम्हाला, की कसं असतं हे सगळं जी दलदलीचाच भाग असतो हा नदीच्या कडेचा समुद्रकिनाऱ्याचा। आता ही कसं झालं की शरावती नदी म्हणजे अरबी समुद्रास मिळते, त्याच्या बरोबर मुखाशी हे बेट आहे, छोटंसं गाव आहे। इथून समुद्र किनारा फक्त अर्धा किलोमीटरवर आहे। तर तेच सध्या इथं पाणी कमी आहे म्हणून बरोबर बघायला भेटलं नाही, तर पाण्यामध्ये जास्त बघायला भेटत नाही। तर हे कसं असतं की जमिनीच्या आपल्या कसं झाडं असतात की आपल्या झाडाची मुळं हे जमिनीच्या खाली जात राहतात कंटिन्यू, जेवढं त्यांना जायला भेटेल तेवढं ते जात राहतात। पण ह्याचे कसं असतं, ह्याची मुळं पाण्याच्या वर येतात आणि खूप पसरतात। जसं आपल्या वेली जसे पसरवतात ना, तसे झाडाची ह्याची मुळं पाण्यामध्ये पसरतात। हे सगळं दलदलीच आहे। आता ह्याच्यात जर उतरलं ना तर 100% कमरेपर्यंत तर खाली जाणारच, काही सांगतात ना, त्याच्यापेक्षा बी जास्त खाली डुबून जाईल। तर तसंच होतं। तर पण एकदम मस्त आणि वेगळ्या प्रकारचे झाड आहेत, बघायला बी भेटायला जर मला पहिल्यांदा असं वाटत होतं काय मस्त बघतोय। तर शरावती नदी आहे, सध्या पाणी कमी आहे। शरावती नदी पण मुखाशी असल्यामुळे जरा मोठा एरिया आहे खूप। तर ह्यांनी एक बघण्यासाठी कसं असतं की खारफुटीचं जंगल आहे कसं बघण्याचं असतं, ते बघण्यासाठी मस्त त्यांनी टुरिझमसाठी कर्नाटकवाल्यांनी केलं होतं। तर बघा किती मस्त ठिकाण आहे। तर बघा हे मेन लास्ट पॉइंट आलो आपण, म्हणजे तिथं हे संपतं, कारण की छोटंच एरिया आहे पण बघण्यासाठी खूप साऱ्या गोष्टी होत्या। तर बघा हे खरे खारफुटीचे जंगल जे मधी जे असतात ना, तर तसं तर बघा कसं जाळं, ते मकडीचं जाळं असतं ना आपलं, स्पायडरचं जाळं बघा म्हणत का आपण म्हणतो कोळीचं जाळं, तसं एकदम पसरलेलं होतं, एकदम दाट एकदम मुळांनी भरलेलं होतं। सध्या पाणी नसल्यामुळं बरोबर प्रॉपरली बघता येत होतं की दलदलीमध्ये कसं झाडं आलेलं आहेत। तर एकदम मस्त होतं। आणि त्याच्यानंतर वापस आल्यावर मला सुद्धा मोह आवरला नाही, तर मी पण केला। त्याच्यानंतर चला भेटूया आपल्या नेक्स्ट व्हिडिओमध्ये। आपण असेच नवीन व्हिडिओ बघण्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका। चला भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये।